एकदा एका बौद्ध भिक्खूला एका श्रीमंत गृहस्थाने जेवणासाठी आमंत्रित केले होते. ही घटना जपानमध्ये घडली. ते एका 7 मजली इमारतीत बसले होते. घरमालकाने त्यांच्यासाठी त्याच मजल्यावर सर्व व्यवस्था केली होती. गृहस्थांनी त्यांच्या अनेक मित्रांना आणि नातेवाईकांना आमंत्रित केले होते. सर्वजण 7व्या मजल्यावर बसून बौद्ध भिक्खूचे बोलणे ऐकत होते. तेव्हा अचानक भूकंप झाला. जपानमध्ये वारंवार भूकंप होतात. भूकंपाचे धक्के जाणवताच सर्वजण उठून पळाले. दारे आणि खिडक्यांजवळ प्रचंड गर्दी झाली होती. इमारतीतील सर्व लोक धावत सुटले. गृहस्थांचे नशीब असे होते की ते जिन्यात अडकले. मग अचानक त्यांना आठवले की कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बौद्ध भिक्खू होते. ते कुठेच दिसत नव्हते. ते त्यांना शोधायला खोलीत परत गेले. त्यांनी त्यांना पाहिले आणि त्यांना पाहून ते थक्क झाले. जणू काही तिथे शांतीने भरलेली बुद्धाची मूर्तीच बसून होती. सर्वत्र गोंधळ आणि गडबड उडाली होती. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी आंधळेपणाने धावत होता. भूकंपाचे धक्के इमारतीतही जाणवत होते, पण इथे बौद्ध भिक्खू शांतपणे ध्यानात बसून होता. भिक्खूच्या चेहऱ्यावरची शांती त्या गृहस्थाला चुंबकाप्रमाणे स्वतःकडे खेचत होती. त्यांचे रूप, त्यांची शांती, त्यांचा आनंद यांनी त्याला संमोहित केले होते. जसा कोणी चुंबकाकडे खेचला जातो तसे ते गृहस्वामी त्यांच्याकडे ओढले गेले. ते येऊन भिक्खूजवळ बसले. भूकंप झाला आणि निघून गेला. काही वेळाने भिक्खूने डोळे उघडले. भूकंपामुळे त्यांचे संभाषण थांबले होते. त्यांनी त्याच जागेवरून आपले संभाषण पुन्हा सुरू केले. गृहस्वामी म्हणाले, "भंते, आपण कशाबद्दल बोलत होतो आणि आपले संभाषण कुठे थांबले होते हे आता मला आठवत नाही. संपूर्ण शहरात गोंधळ उडाला आहे. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी पळत आहे. खूप मोठा भूकंप झाला, खूप मोठा धक्का बसला. आता यानंतर आपण कशाबद्दल बोलत होतो हेही मला आठवत नाही. म्हणून कृपया ते बोलणे पुन्हा सुरू करू नका." भिक्खू म्हणाला, "मला तुम्हाला त्या गोष्टी विचारायच्या नाहीत. आता मला तुम्हाला काहीतरी वेगळे विचारायचे आहे." गृहस्वामी म्हणाले, "महाराज, मला एक गोष्ट सांगा. जेव्हा भूकंप झाला तेव्हा आम्ही सगळे पळालो, पण तुम्ही का नाही पळालात?" भिक्खू म्हणाला, "मी सुद्धा पळत होतो, पण तुम्ही सगळे बाहेर पळालात आणि मी आत पळालो, जिथे मला सुरक्षित वाटले. पण मी म्हणतो की तुझे बाहेर पळणे निरर्थक होते. इथेही भूकंप झाला आहे. 6व्या मजल्यावरही भूकंप झाला आहे. 4थ्या मजल्यावरही भूकंप झाला आहे. संपूर्ण इमारतीत भूकंप झाला आहे. 3ऱ्या मजल्यावरचे लोकही पळत आहेत. 2ऱ्या मजल्यावरचे लोकही पळत आहेत. जे रस्त्यावर आहेत ते इमारतीच्या दिशेने सुरक्षित ठिकाणी पळत आहेत. प्रत्येकजण पळत आहे. ज्याला सुरक्षित वाटते तो पळत आहे. मीही माझ्या आत धावलो. मी माझ्या आत धावलो आणि मला सुरक्षित वाटले. मला माझ्या मनात एक अशी जागा माहीत आहे जिथे भूकंप पोहोचू शकत नाही. भूकंप तर सोडाच, जिथे भीती, दुःख पोहोचू शकत नाही, कारण ती अवस्था गाठल्यावर भीतीसारखी कोणतीही गोष्ट उरत नाही. मी धावलो नाही असं मी तुमच्याशी खोट बोलणार नाही. मी सुद्धा धावत होतो, पण तुम्हाला मला ते दाखवावं लागेल, कारण मी हातपाय पसरून धावलो नाही. माणूस फक्त बाहेर धावतानाच हातपाय पसरून धावतो, जसे सगळे लोक बाहेर धावतात, कारण त्या सर्वांना एकाच प्रकारचा पळवाट माहीत असते. बाहेर धावणे हीच त्यांच्यासाठी एकमेव पळवाट असते. पण जसं मला असुरक्षित वाटलं तसं मी लगेच आत शिरलो. आणि मी तुम्हाला हेही सांगणार नाही की मला भीती वाटली नाही. मला खूप भीती वाटत होती की मी स्वतःच्या आत पोहोचण्याआधीच मरेन, की मी आत पोहोचण्याआधीच ही इमारत माझ्यावर कोसळेल, की मी ध्यानात पोहोचण्याआधीच ही इमारत माझ्यावर कोसळेल. पण एकदा का मी त्या अवस्थेत पोहोचलो, मग मला कशाचीच चिंता वाटली नाही. मग मृत्यू काय होता? तेव्हा तर माझं शरीरच मरेल, कारण माझं मन ध्यानात होतं. मी ध्यान केलं नाही, मी एक आयुष्य जगलो आहे आणि मला ध्यानातच मरायचं आहे. म्हणून एकदा का मी त्या अवस्थेत पोहोचलो तेव्हा मला शांती मिळाली, कारण मी माझं ध्येय गाठलं होतं. मरणाबद्दल काय
प्रत्येकाला एक दिवस मरायचंच आहे. पण काही अज्ञानी लोकांसाठी मृत्यू हा एक शाप आहे. ते त्याचा गैरसमज करून घेतात आणि त्यातून सुटका मिळवू पाहतात. सत्य हे आहे की तुमच्या जन्मापूर्वी जेव्हा तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात वाढू लागलात, त्याच क्षणी तुमचा मृत्यू सुरू झाला. प्रत्येक दिवसागणिक तुम्ही मृत्यूच्या जवळ जात असता. तुम्ही बारकाईने पाहिल्यास तुम्ही घेतलेला प्रत्येक श्वास म्हणजे जीवन आणि सोडलेला श्वास म्हणजे मृत्यू. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय त्याच्या अस्ताची पुष्टी करतो, त्याचप्रमाणे आपला जन्म हे एक चिन्ह आहे की एक दिवस आपण सर्व मरणार आहोत. म्हणून हसा आणि आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांसह अंतर्मुख व्हा. कोणत्याही भूकंपाची वाट पाहू नका, कारण जे दररोज आत जात राहतात, जे दररोज बाहेर येत राहतात. मी आज जाऊ शकलो कारण मी दररोज आत जात असे. मी आहे आणि हा आंतरिक मार्ग माझ्यासाठी एक घसरगुंडी होता. ज्या दिवशी तू मरशील त्या दिवशी तू ध्यान करशील असा विचार करत तिथे बसू नकोस. ते शक्य होणार नाही. जर तू आयुष्यभर पैशाची चिंता केली असशील तर मरणाच्या वेळी सुद्धा तुझी पैशाची चिंता कायम राहील. जर तू मार्गाची चिंता केली असशील तर मरणाच्या वेळी सुद्धा तू उच्च स्थान प्राप्त करण्याच्या इच्छेनेच मरशील. कारण आपण आयुष्यभर जे काही करतो, मरणाच्या वेळी ते विचार आणि कृती एका लहान रूपात आपल्या डोळ्यांसमोरून जातात. मरणाच्या वेळी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या डोळ्यांसमोरून जाते. थोडक्यात आपण आयुष्यभर जे काही करतो त्याचाच अनुभव आपल्याला शेवटी येतो. जर आपण आयुष्यभर कोणाला दुःख दिले असेल तर शेवटी सुद्धा त्या व्यक्तीच्या उपस्थितीत आपण व्यथित मनानेच मरण पावू. जर आपण आयुष्यभर चांगली कर्मे केली असतील तर शेवटी आपल्याजवळ विचार करण्यासाठी चांगल्या आठवणी असतील आणि आपण आनंदाने या जगाला निरोप देऊ. भिक्खूने गृहस्थाला सांगितले, जर तुम्हाला ध्यानात मरण हवे असेल तर ध्यानात जा. जीवनध्यान सुरू करा, जेणेकरून मरणाच्या वेळी तुम्हाला स्वतःमध्ये जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही ध्यानातच या जगाला निरोप द्याल.